नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। कल्याण, ठाणे ते धाराशिव हातकंगणे, नाशिक, संभाजीनगर ते रामटेक, बुलढाणा ठाकरे गटाच्या 23 जागा ठरल्या। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमने-सामने येणार आहे। परंतु निवडणुकीच्या अगोदर दोन्ही बाजूंनी जागा वाटपात मोठा खेळखंडोबा होणार आहे। यातच मागच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविली त्या उमेदवारासोबत महायुतीच्या उमेदवाराला लढवावी लागणार आहे। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत देखील अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे। यातच आता जिंकेल त्याची जागा असा या नियमाप्रमाणे लोकसभेसाठी जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता आहे। जिंकेल त्याची जागा या नियमानुसार महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटात सर्वाधिक 21 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर त्याच्या खालोखाल काँग्रेसला 15 ते 17 जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला 10 ते 11 जागा येण्याची शक्यता आहे। यात वंचित सोबतच्या असल्यास त्यांना 1, तर राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा येण्याची चिन्हे आहेत। यातच मुंबई ठाकरे गटाला 4 जागा येण्याचा अंदाज आहे। यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई, तर काँग्रेस या ठिकाणी उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईची जागा लढवू शकते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।